हॅलो गाईज, आज अचानक शॉप बंद करून संध्याकाळी लवकर आम्ही निघालो रिसॉर्टला जाण्यासाठी. ॲक्च्युली अमायराला पडली आहे सुट्टी आणि तिची खूप दिवस अशी इच्छा होती की स्विमिंग पूलला जायचं, पण आम्हा दोघांनाही दिवसाचा वेळ नव्हता आणि धीराला काही दिवसासाठी सुट्टी मिळणार नव्हती. त्याच्यामुळे आम्ही रात्री जाण्याचं ठरवलं त्यांच्या मज्जेसाठी. फायनली आम्ही इकडे पोचलो आणि पहिलं आम्ही बाहेर मस्त असं अमायराला लॉलीपॉप्स हवे होते, तर थोडंसं आम्ही नाश्ता घेतला आम्हाला करण्यासाठी गेल्यावर. आणि ही बघा, गेल्या गेल्या पहिला आमचा नाश्ताच सुरू झाला आणि अशी आदू आमची मस्त एन्जॉय करते आहे. तोपर्यंत आम्ही कपडे वगैरे चेंज करून घेतले, कारण आम्हाला जायचं होतं स्विमिंग पूलमध्ये, जे की आमचं खास रिझन होतं इकडे येण्यासाठी. नंतर मग छान अमायरा पण खायला बसली, धीरज पण खायला बसला, आम्ही छान नाश्ता केला आणि पोचलो स्विमिंग पूलवरती. थोडासा अंधार झाला होता पण खूप छान वाटत होतं, कारण एकदम थंड झालं होतं आणि दिवसभर गरमी एवढी आहे ना की असं वाटतं की त्या पूलमधून बाहेरच नाही यावं, असं वाटतं पाण्यामध्येच राहावं, बट जे की पॉसिबल नाही आहे. तर फायनली आम्ही पोचलो स्विमिंग पूलमध्ये आणि पाणी एवढं काही थंड नव्हतं. दिवसभर एवढी गरमी असते की ते पाणी छान असं कोमट होतं आणि खूप मजा येत होती. फायनली अमायरा आणि आदिरा तयार झाली पाण्यामध्ये. आदिरा काय अजिबात ऐकत नव्हती, अमायरा थोडं तरी घाबरते, पण आदू अजिबात पाण्याला घाबरत नाही. ती पाण्यामध्ये गेली ना की कोणाचंच ऐकत नाही. ती मला सोड म्हणत होती, धीरजला पण ती पकडू देत नव्हती आणि मलाही ती म्हणते मला पाण्यामध्ये सोडून दे, पण तिला कळत नव्हतं. आणि आम्ही फायनली ट्यूब न्यायला विसरलो होतो आणि एका ठिकाणी आम्ही बघितली, पण ती खूप एक्सपेन्सिव्ह सांगत होतं, सो आम्ही नाही घेतली ती काही वेळासाठी. आणि मग तिथे ज्या काकू होत्या केअरटेकर, त्यांनी आम्हाला ट्यूब दिली नंतर. पण आमची अमायरा एवढी घाबरते की ती आदूसाठी यूज नाही झाली, पण ती अमायरासाठी यूज झाली आणि अमायरा नंतर त्या ट्यूबमध्ये खूप जास्त एन्जॉय करत होते, तर आम्हाला तिचं टेन्शन गेलं. त्याच्यानंतर आदू बघा, आदू अजिबात ऐकायचं नाव घेत नव्हती. आदूला एवढी मजा येत होती पाण्यामध्ये ना की तिने खूप आमच्या सगळ्यांमध्ये असं धीरानेच एन्जॉय केलेलं आहे आणि आम्ही पण खूप छान एन्जॉय केला आणि खूप असं चेंज आणि छान वाटलं. आणि ती पप्पाचा लाड करते बघा कसा. तर खूप छान त्या दिवशीची इव्हनिंग होती आणि आम्हाला त्या पाण्यामधनं बाहेर यायचीच इच्छा नव्हती, एवढं छान वातावरण झालं होतं. आणि लकीली आम्ही ऑड डेला गेल्यामुळे तिथे रिसॉर्टवरती अजिबात गर्दी नव्हती, आम्हीच होतो तिकडे आणि खूप मजा केली. आणि आधीचे जे होते कस्टमर्स ते सगळे चेकआउट करून गेले होते, सो मला खूप छान वाटत होतं. आणि मग फायनली कसं बसं ह्यांना मनवलं आणि ह्यांना पूलमधून बाहेर काढलं, बिकॉज त्यांना लागली होती भूक आणि आम्हालाही. तर फायनली आम्ही निघालो आणि हे बघा अमायराचा फेस, हाऊ हॅपी शी इज, पण तरीसुद्धा काय. आणि मग निघालो आणि मग गेलो चेंज करण्यासाठी. आणि आधीला अमायरा काय ऐकत नव्हतं, त्यांना मस्तीच करायची होती, पण रिसॉर्ट शांत असल्यामुळे. आणि मग नंतर आम्ही असे काही फोटोज क्लिक केले आणि फायनली आम्ही पोचलो